नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता राया घरी आलेला असतो, तेव्हा जीजी रायाला चेअरवरती बसवते. जीजी म्हणते की राया इथे बस, मी तुला बोलावले कारण माझं तुझ्याकडे काम आहे. तेव्हा मंजिरी म्हणत असते, राया काय रे तुझं झालं का पर्सनल काम? म्हणाला असतास तर आपण सोबत गेलो असतो, पण काही हरकत नाही, तू बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा नाना म्हणतात, राया तुला बरं वाटतंय ना रे आता? तुझी तब्येत कशी आहे? मला तुला बघायला यायचंच होतं. तेव्हा राया म्हणतो, नाही नाना, अहो मी बरा आहे एकदम, मला बरं वाटतंय आता. तेव्हा राया म्हणत असतो की अरे बापरे, म्हणजे मी जसं स्वप्न बघितलं होतं मला अगदी तसंच सगळं दिसतंय. म्हणजे ते स्वप्न होतं की हे स्वप्न आहे, मला खरंच काही कळतच नाही आहे. तेव्हा इथे शशिकला आता खूपच जास्त चिडते, कारण प्रेक्षकांनो, ईशा येते आणि लगेच रायाची चौकशी करत असते. ती म्हणते, राया अरे काय झालं होतं तुला? बरं आहेस ना तू आता? तुझी तब्येत कशी आहे? अशी चौकशी करत असताना शशिकलाला राग येतो. शशिकला म्हणते, तू कशाला त्याची चौकशी करतेस गं? कशाला नको त्या उठा-बशा? चल बरं आतमध्ये चल. आणि तिच्या हाताला धरून तिला ती सरळ आतमध्ये घेऊन जाते. रायाबरोबर बोलूसुद्धा देत नाही. त्याचबरोबर इथे राया म्हणतो की जीजी, अगं तू उभी का? तू बस बरं इथे बस आणि बोल. काय बोलायचं आहे तुला माझ्याबरोबर? स्पष्टपणे बोल. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की राया तुला तर माहिती आहे, मी तुला माझा मुलगा मानले, म्हणूनच तुझ्यावरती एक मला जबाबदारी द्यायची आहे आणि माझ्या मनातलं मी तुझ्याशी स्पष्टपणे बोलूही शकते. माझा जितका तुझ्यावरती विश्वास आहे ना आता, तेवढा विश्वास माझा कुणावरतीही नाही आहे आणि तो विश्वास तू संपादन केला आहेस. म्हणून माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने तुला एक जबाबदारी द्यायची आहे. तेव्हा राया म्हणतो की जीजीला वाटतं इथे मिस फायरसाठी माझी तर निवड करायची नाही आहे ना. तेव्हा राया म्हणतो की जीजी तू फक्त बोल, तुला काय बोलायचं आहे ते. तेव्हा इकडे आता जीजी म्हणत असते की राया तुला माहिती आहे, आत्तापर्यंत आपण मंजिरीसाठी खूप मुलं बघितली, पण त्यांच्याबरोबर मंजिरीचं लग्न काही जुळलं नाही. आणि त्या जयबरोबर तर किती मोठा प्रॉब्लेम झाला तुला तर सगळंच माहिती आहे. तेव्हा जीजी म्हणत असते की हे बघ, मला मंजिरीचं लग्न लावून द्यायचं आहे. ती म्हणते की तिला लग्न नाही करायचं आहे म्हणून, पण शेवटीला माझं आईचं मन आहे ना रे, मला माझ्या मुलीचा संसार होताना बघायचा आहे आणि म्हणूनच मला तुला एक जबाबदारी द्यायची आहे की मंजिरीसाठी आता मुलगा तर मला शोधायचाच आहे, बरोबर की नाही? त्या बाई आहेत ना, ज्या इथे मुलींची लग्न ठरवतात, स्थळं बघत असतात, त्यांना मी म्हणाले सविताताईंना की मंजिरीसाठी मुलगा बघा म्हणून, पण त्यांनी ते स्पष्टपणे मला नकारच दिला की मंजिरीसाठी मुलगा बघणार नाही असं सांगितलं. पण मी पण म्हणाले ठीक आहे मग, माझ्याकडे आहे ना असा एक माणूस जो माझ्या मंजिरीसाठी छान मुलगा शोधू शकतो. तेव्हा इथे रायाला वाटत असतं की इथे आता जीजीने माझी निवड मिस फायरसाठी केलेली आहे. तेव्हा इथे जीजी म्हणते की राया अरे तू आहेस ना, तू आपल्या मंजिरीला किती छान ओळखतोस, बरोबर की नाही? तिला तू व्यवस्थित ओळखतोस आणि म्हणूनच मला असं वाटतं की या विषयावरती ना तुझ्याशी बोलायला हवं, म्हणून तर तुला इथे बोलावलं आहे. तेव्हा इथे जीजी म्हणते की राया तू मंजिरीसाठी चांगला मुलगा शोधशील का तिच्या लग्नासाठी? सांग ना राया, दे मला वचन की तू मंजिरीसाठी एक चांगला मुलगा शोधशील म्हणून, ठीक आहे ना? तेव्हा इथे आता मंजिरीसाठी चांगला मुलगा शोधायला जीजीने सांगितलेलं असतं, म्हणजे इथे रायाची निवड केलेली नसते. रायाला फक्त त्यांनी मुलगा मांडलेलं असतं. आमच्या घरावरती जे संकट येईल, ते संकट दूर करायचं, आमच्या घराला नेहमी प्रोटेक्ट करायचं. माझ्या मंजिरीला जर कोणी मारण्याचा प्रयत्न केला, तर त्या माणसाला चांगला धडा शिकवायचा. हे एवढंच काम फक्त रायाने करायचं, त्यांच्यासाठी झटायचं. पण इथे आता जेव्हा मंजिरीच्या लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र मंजिरीला चांगला मुलगा शोधण्याची जबाबदारी इथे जीजीने रायाला दिलेली असते. लग्नासाठी आता इथे राया चांगला मुलगा नाही आहे. मंजिरीचं लग्न एका चांगल्या मुलाबरोबर झालं पाहिजे, म्हणजे एक लाईफ पार्टनर म्हणून इथे राया अजिबात चांगला नाही आहे असंच इथे जीजीचं म्हणणं असतं. तेव्हा इथे ही जबाबदारी आता जीजीने रायाला दिलेली असते की मंजिरीसाठी तुला एक चांगला मुलगा, एक चांगलं स्थळ हे शोधायचं आहे. तेव्हा जीजी म्हणते, राया बोल ना, अरे मंजिरीसाठी एखादा चांगला मुलगा तू शोधणार ना? तेव्हा इथे राया आता म्हणतो की जीजी अगं तू ही मला जबाबदारी दिली आहेस की नाही इथे मिस फायरसाठी चांगला मुलगा शोधण्याची? मग आता बघच तू,
मी तुला वचन देतो, माझ्या आईने माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे आणि मी ते तुला देणार नाही असं होणारच नाही. तुझी इच्छा आहे ना की मिस फायरचं लग्न व्हावं? मी अख्ख्या पंढरपूरमध्ये सगळ्यात जो चांगला मुलगा असेल ना, सगळ्यात चांगलं स्थळ ते मिस फायरसाठी मी शोधून काढणार आहे, असं राया म्हणतो. जे गुलाबाचं फूल त्याने मंजिरीला देण्यासाठी आणलेलं असतं, ते गुलाबाचं फूल त्याने आता मागे लपून ठेवलेलं असतं. आणि ज्या वेळेला जीजी रायाला मंजिरीसाठी मुलगा शोधायला सांगते, तेव्हा ते फुलाचा तो पूर्णपणे कुस्कूर करतो. त्याला इतक्या जोरामध्ये तो हातामध्ये दाबून ठेवतो की त्याचे काटे त्याच्या हाताला टुपतात आणि हातातून रक्तसुद्धा येतं. तेव्हा इथे राया म्हणतो की जीजी, अजिबात काळजी करू नको, मिस फायरसाठी सगळ्यात बेस्ट मुलगा शोधून काढतो तिचं लग्न करण्यासाठी. तेव्हा इथे मंजिरी येते आणि म्हणत असते, काय रे राया, काय चाललंय तुमचं? एवढं काय तुमचं इमोशनल बोलणं चाललंय हा दोघांचं? तेव्हा इकडे आता शशिकलासुद्धा त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे आता मंजिरी आल्यानंतर जीजी म्हणत असते की राया, मी काय म्हणते, याबद्दल ना तू मंजिरीला काहीही सांगू नकोस. ती कशी आहे तुला माहिती आहे ना, अख्खं घर डोक्यावरती घेईल. तिला काही सांगू नकोस, आपल्या दोघांमधलंच हे बोलणं आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, मिस फायर, अगं काही नाही, जीजी असं सहजच माझ्याशी बोलत होती. हो काय नाही जीजी, आणि ते आमच्या दोघांमधलं सिक्रेट आहे, तुला का सांगायचं आम्ही? तेवढ्यातच इथे आता मंजिरी म्हणत असते की राया, हे घे चहा, घे बरं तू चहा पी. तेव्हा इकडे गुलाबाचं फूल रायाने आता मागेच फेकून दिलेलं असतं आणि तो चहा पिणार. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती निक्की. निक्की म्हणते की हॅलो एव्हरीवन, असं म्हणून ती आता घराकडेच बघत असते. ती म्हणत असते की तुम्ही सगळेजण या घरामध्ये राहताय, पण काय माहिती हे छप्पर तुमच्या डोक्यावरती अजून किती दिवस राहील ते? माझ्या जर मनात आलं ना, तर आत्ताच्या आत्ता या घरावरती मी बुलडोजर चालवू शकते, मी हे घर पाडू शकते, कारण हे घर तर माझ्या नावावरती आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे शशिकला हसत असते. शशिकलाला फारच आनंद झालेला असतो ना. त्यानंतर इथे आता शशिकला तिच्याकडे बघत असतानाच इकडे तिला आता निक्की म्हणत असते, काय बरोबर ना, घर तर माझ्याच नावावरती आहे, मी मला वाटेल तेव्हा पाडू शकते. तेव्हा तिचं लक्ष रायाकडे जातं. ती म्हणत असते, काय राया, तू पण आलायस का इथे? अरे वा, माझ्या आधी तू सुद्धा पोचलायस का? बरं आहे बाबा, चांगलं आहे, लाईन क्लिअर झाली वाटतं, असं निक्की रायाला म्हणत असते. तेव्हा राया म्हणतोय, निक्की काय झाले तुला? तू कशाला आली आहेस आता इथे? हे बघ, उगाच त्यांना त्रास देऊ नकोस, जा बरे इथून, निघ आत्ताच्या आत्ता. तेव्हा निक्की म्हणते, राया तू कोण आहेस रे मला इथून जायला सांगणारा? मला माहिती आहे तू या लोकांना नेहमी मदत करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी उभा असतोस आणि त्याचं कारणसुद्धा मला माहिती आहे. पण या लोकांना त्याचं कारण अजूनही माहिती नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा तू या लोकांसाठी स्वतःचा जीवसुद्धा द्यायला तयार होतोस, ते का, ते मला बरोबर माहिती आहे. आणि या घरावरती मी बुलडोजर चालवू शकते, तुला तर माहिती आहे ना. तुझ्याबद्दल एक सिक्रेट फक्त मलाच माहिती आहे, बाकी कुणालाच नाही. तेव्हा तुला या लोकांची मदत करायची असेल तर तुला एक काम करायला मी सांगितलं होतं, ते तर तुझ्याने काही शक्य झालेलं नाही आहे. मग आता तुझ्याबद्दलचं सत्य यांना सांगायला नको का? तेच तर सांगायला आले ना मी. तू काळजी करू नको, ही निक्की आहे ना तुझ्याबरोबर, तुझी साथ द्यायला. आता जे काही पुढचं बघायचं आहे ते सगळं या निक्कीला तर करायचं आहे, कारण तू माझ्या वडिलांचा कोण आहेस, तर खात्रीतला माणूस आहेस, त्यांच्यासाठी तू खूप काही केलेस. मग म्हणून आता मला तुझी मदत करायला नको का? तू माझ्या वडिलांचा खास माणूस, माझ्या अण्णांचा आणि माझा नोकर, मग आता नोकराचं सगळं बघायलाच हवं ना मला. तेव्हा इथे तुझ्याबद्दलचं सगळ्यात मोठं जे काही गुपित आहे ते या लोकांना मी सांगायलाच इथे आले. आणि राया, अरे तू सांगितलंस की नाही, म्हणजे तुझ्या मनात जे काही आहे ते यांना कळलं की नाही आहे? तेव्हा इथे आता राया म्हणत असतो, हे निक्की, जास्त काही बोलू नकोस हा. का तुला घरामध्ये वाद करायचे आहेत ग? आणि का तुला या लोकांना त्रास द्यायचा आहे? हे बघ, जे काही बोलायचं आहे ना, आपण बाहेर बोलूया, चल चल, आत्ताच्या आत्ता इथून बाहेर चल. तेव्हा निक्की म्हणते, राया अरे काय बोलतेस तू? ह्या लोकांजवळ मी बोलायला आले, त्यांना भेटायला आले, तुझ्या ह्या मनामध्ये जे काही तू लपवून ठेवलेस ना ते सांगायला आले, आणि ते सांगितल्याशिवाय तर मी कुठेच जाणार नाही आहे. या लोकांना पण कळायला हवं ना. काय हो, तुम्हाला तर कळलं होतं ना की रायाने त्या माणसाला का मारलं, त्या फळवाल्याला का मारलं, ते कारण तुम्हाला कळलं. पण ते करण्यामागे नक्की काय कारण होतं हे तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे आता जीजी म्हणत असते, का मारलं म्हणजे? तू आमचं घर पाडणार होतीस ना म्हणून.
आमचं घर वाचवण्यासाठी रायाने ते सगळं केलं होतं, मला माहिती आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते आणि निक्की, हे बघ तुला जे काही बोलायचं आहे ना ते प्लीज जरा स्पष्टपणे बोल, आम्हाला कळेल ना या भाषेत बोल. तेव्हा इथे निक्की म्हणते, हो हो तुम्हाला कळेल या भाषेत तर बोलायला मी इथे आले ना. अगं मंजिरी, तुला माहिती आहे का, रायाच्या मनात जे काही आहे ना ते तुम्हाला इथे कुणाला काहीच माहिती नाही आहे. इथे तुझ्या जीजी नानांना तर नाहीच माहिती, अगं पण तुलासुद्धा माहिती नाही आहे स्वतःला. बरोबर की नाही राया? अरे काय आहे, एवढं सगळं असताना मनामध्ये ठेवतोस? अरे सत्य काय आहे ते सांगून टाकायचं असतं ना. हे बघ मी आता इथे आली आहे तुझी मदत करायला, आणि आता ते सांगितल्याशिवाय ना मी तरी कुठेही जाणार नाही आहे बाबा. आणि तू घाबरू नकोस, ही निक्की आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी. अरे या लोकांना काय घाबरायचं, मी आहे ना, मी सगळ्यांना कन्व्हिन्स्ड करेन, कळलं का? तेव्हा इकडे राया म्हणत असतो, निक्की गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. तेव्हा इथे निक्की म्हणते, नाही मी कुणाचं आता काही ऐकणार नाही आहे. रायाचं एक गुपित मी तुम्हाला इथे सांगायला आलेले आहे, ऐकाल का सगळेजणं? तेव्हा इथे आता मंजिरी म्हणत असते, हे निक्की जे काही बोलायचं आहे ना ते बोल, स्पष्टपणे बोल. तेव्हा इथे निक्की म्हणते, हो ठीक आहे ना, मला जे काही बोलायचं आहे ते मी स्पष्टपणे बोलायला तयार आहे, पण तुम्ही तेवढं खंबीरपणे ऐकायला तयार आहात का? तेव्हा मंजिरी म्हणते, तेवढी तर सवय झाली आहे आता आम्हाला. तेव्हा जे काही बोलायचं आहे ना, रायाबद्दलच बोलायचं आहे ना तुला, बोल ना रायाबद्दल. त्याच्याबद्दल आम्हाला सगळं काही माहिती आहे. त्याच्यामुळे आता नवीन तुला काही सांगायचं असेल ना तर सांग, ते सुद्धा आम्ही ऐकू आणि पचवूसुद्धा. तेव्हा इथे निक्की म्हणते, हो का, म्हणजे रायाचं जे गुपित मी तुम्हाला आता सांगणार आहे ते सांगितलं नंतर तुम्ही ते पचवणार आहात असं वाटतंय तुम्हाला? मग ऐका तर, हा राया आहे ना राया, तो तुम्हाला असं वाटतं की खूपच चांगला आहे, बरोबर की नाही? तेव्हा इथे जिजी म्हणते, हो आहेच तो चांगला, कारण त्याला इथे भल्या बुऱ्याची जाण आहे, लोकांची मदत करत असतो तो, नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, म्हणून तर मी त्याला माझा मुलगा म्हटलं आहे ना. आणि माझ्या मुलाला वाईट साईड बोललेलं मी खपवून घेणार नाही, आत्ता सांगून ठेवते तुला. रायाबद्दल बोलताना नीट बोलायचं. तेव्हा निक्की म्हणते, एवढा विश्वास आहे का तुम्हाला? मग ऐका तर, ह्या रायाचं आहे ना रायाचं तुमच्या मंजिरीवरती प्रेम आहे, प्रेम. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, निक्की काय बोलतेस गं तू? तुझी इतकी हिंमत? रायाबद्दल माझ्यासमोर बोलताना ना नीट बोलायचं, रायाबद्दल बोलताना विचार करून बोलायचं. हे काय बोललीस तू? साध्या भोळ्या रायावरती इतका मोठा आरोप करतेस? हे बघ राया, हिचं ऐकून घ्यायची ना अजिबात गरज नाही आहे तुला, कळलं ना? अरे वाटेल तसं बोलते ही. रायाबद्दल जर अजून एक शब्द वाईट साईड बोलीस ना निक्की, तर तुलाही ना चांगला धडा शिकवे ना, मी आत्ताच सांगून ठेवते. माझ्याबद्दल आणि रायाबद्दल, आमच्या मैत्रीबद्दल काय माहिती आहे गं तुला? आमच्या पवित्र नात्याबद्दल बोलताना ना तुला काहीतरी विचार करायला हवा होता. अगं मैत्री आणि प्रेम यातला फरक ज्या मुलीला माहिती नाही आहे त्या मुलीकडून आम्ही काय अपेक्षा करणार? आणि आमचं नातं आहे ना ते मैत्री पलीकडचं आहे, आणि तुला ते कळणारच नाही गं. त्याला कळायला सुद्धा आहे ना एक चांगलं मन लागतं, आणि ते तुझ्याकडे अजिबातच नाही आहे, कळलं का तुला? त्याच्यामुळे याच्यापुढे आमच्याबद्दल, आमच्या मैत्रीबद्दल तुला बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. तेव्हा इकडे शशिकाला म्हणत असते, काय चुकीचं बोलली ती? सांग ना काय चुकीचं बोलले? अगं तुमच्या दोघांचं काय चालू आहे ना ते अख्ख्या गावाला माहिती आहे, अख्ख्या गावासमोर असतं ना चालू ते. तेव्हा इथे आता निक्की म्हणत असते, हो ना, अख्ख्या गावासमोर चालू असतं ना, मग याच्यामध्ये हरकत काय? जर अख्ख्या गावाला माहिती आहे तर मंजिरी, मग आता तू सुद्धा विचार कर, रायाला होकार देऊन टाक ना. दोघंजणं लग्न करा आणि सुखी संसाराला सुरुवात करा. कशाला काळजी करताय, कुणाची वाट बघताय? काय रे राया, बरोबर बोलते ना मी? तुझं प्रेम आहे की नाही मंजिरीवरती ते सांग. तुला मंजिरी आवडते ना? आणि जर सगळ्यांना माहिती आहे तर मंजिरीला सुद्धा माहीत असेलच की, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता शशिकला म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती नाही आहे जाऊबाई, पण इथे मंजिरीचं आणि रायाचं जे काही आहे ना ते सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा बाबा तुम्हाला खूप उत्तम जावई मिळणार आहे हा, तुम्हाला एक गुंड जावई मिळणार आहे. तेव्हा इथे आता जीजी म्हणत असते, हे शशिकला तू गप्प बस ग, जेव्हा केव्हा तोंड उघडतेस ना वाईट बोलायलाच तोंड उघडतेस, चांगलं कधी तुला बोलावलं जातं का? आणि हे निक्की, तोंड सांभाळून बोल, कळलं का? कुणाबद्दल बोलतेस ना याचा विचार करून बोल. रायाबद्दल असं वाईट साईड बोलायची तुझी हिंमत कशी झाली ग? रायावरती माझा पूर्ण विश्वास आहे, आणि माझ्या मुलीबद्दल आणि रायाबद्दल बोलायची तुझी लायकी नाही आहे, कळलं तुला? अजिबात त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं मी खपून घेणार नाही. माझ्या मुलाबद्दल आणि माझ्या मुलीबद्दल, त्या दोघांचं नातं काय आहे, त्यांची मैत्री काय आहे, हे सगळं मला माहिती आहे. तुला सांगायची काही गरज नाही आहे. तू इथे येऊन आग लावशील
आणि मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन असं वाटलं का तुला? तेव्हा इकडे आता निक्की म्हणत असते, अरे बाप रे, खूपच विश्वास आहे का तुमचा या रायावरती? राया बघतोयस ना, अरे खूप विश्वास आहे रे या लोकांचा तुझ्यावरती. म्हणूनच तर मी ह्या लोकांना सत्य सांगायला आले. ह्यांना पण कळायला हवं ना की ज्याच्यावरती हे लोक आंधळा विश्वास ठेवत आहेत तो विश्वासाच्या लायकीचा आहे की नाही, हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. माहिती आहे का तुम्हाला जीजी? अहो, या रायाचं आहे ना ते मंजिरीवरती प्रेम आहेच, आणि या मंजिरीचं आहे ना माझ्या नोकराबरोबर लफडा आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा इकडे जीजी म्हणत असते, काय म्हणालीस तू? आणि जीजी आता निक्कीच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा रायाला खूप आनंद होतो. तेव्हा जीजी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या रायाबद्दल आणि माझ्या मंजिरीबद्दल वाईट साईड बोलायची? कशी हिंमत झाली तुझी? तोंड सांभाळून बोलायचं. आता फक्त एक थोबाडीत दिले, कळलं ना? दुसऱ्या वेळेला जर काही बोललीस ना त्या दोघांबद्दल वाईट साईड, तर मात्र तुला चांगलं झोडायला मला वेळ लागणार नाही. आता फक्त एक कानाखाली दिले, उद्या पूर्ण थोबाड लाल करून ठेवेन, कळलं ना? माझ्या मुलाबद्दल इथे तोंडातून एक ब्रश शब्दसुद्धा काढायचं नाही, वाईट शब्दसुद्धा काढायचं नाही, कळलं का? तेव्हा इथे निक्कीला राग येतो. निक्की आता जाते ना जीजीवरती हात उगारायला, म्हणते की ए म्हातारे, तुझी इतकी हिंमत की माझ्यावरती हात उगारलास? तेव्हा इकडे राया निक्कीचा हात पकडतो आणि म्हणतो, निक्की, तुझी एवढी हिंमत, माझ्या आईवरती हात उगारलास तू? माझ्या माऊलीवरती हात उगारायची तुझी हिंमत कशी झाली ग? तेवढी तुझी लायकी तरी आहे का? आणि तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ग? तुला मोठं बारीक, तुला काही कळतं का की वयोवृद्ध लोकांबरोबर कसं बोलायचं असतं? तेवढी तुझी पात्रताच नाही आहे. तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर उभा फाडून टाकला असता, कळलं ना तुला? आई बाई आणि गाई यांची जर इज्जत करत नसतो ना तर आता तुझी काय अवस्था केली असती ना, तुझं तुलाच कळलं नसतं, कळलं का? तेव्हा निक्की म्हणते, राया हात सोड. राय काही हात सोडायला तयार नसतो. तिच्या हाताला पकडून जोरात तिला हिसका देतो आणि बाजूला करतो आणि म्हणतो की याच्या पुढे जर माझ्या माऊलीला किंवा या घराला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर सोडणार नाही मी तुला. आत्ताच ही गोष्ट लक्षात ठेव. माझ्या माऊलीवरती हात उगारणाऱ्यांचा हात कापून तुझ्या दुसऱ्या हातामध्ये दिला असता, कळलं का? तेव्हा निक्की म्हणते, हो का? म्हणजे तुम्हाला आता काय वाटतं, मी शांत बसेन, गप्प बसेन मी? ए मंजिरी, तू इथे राहायला म्हणालीस ना की माझा हात सोड, तेव्हा त्याने हात सोडला ना. खूपच ऐकता एकमेकांचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ज्या पद्धतीने माझ्या थोबाडीत दिले ना, हे घर काय आता राहणार नाही आहे. आत्ताच्या आता बुलडोजर बोलवते आणि या रायाला तर मी चांगला धडा शिकवणारच, पण हे घरसुद्धा मी पाडून टाकते आत्ताच्या आत्ता, कळलं का? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काय ग एवढी हिंमत लागून गेली का गं तुला? आमचं घर वगैरे पाडशील? तुला काय वाटलं, आलं तुझ्या मनात, पाडलंस तू आमचं घर, असं होईल का? हे घे, हे घे, स्टे ऑर्डर घे. कोर्टामधून स्टे ऑर्डर घेऊन आले. तू माझ्या घराला हातसुद्धा लावू शकत नाही, कळलं का तुला? तेव्हा इकडे निक्की ती स्टे ऑर्डर घेते आणि ती आता वाचते, तर ती एकदम व्यवस्थित कायदेशीररित्या पाठवलेली स्टे ऑर्डर असते आणि तिच्या अनुसार इथे आता घर पाडण्याचा अधिकार निक्कीला नाही आहे. इथे मंजिरी यांचं घर कुणीही पाडू शकत नाही, अशी स्टे ऑर्डर आता इथे मंजिरीने आणलेली असते. तेव्हा इथे मंजिरीने आता स्टे ऑर्डर आणल्यानंतर शशिकलाला फार आश्चर्य वाटतं, कारण इथे आता निक्कीलासुद्धा माहिती नसतं की मंजिरीने इतका मोठा प्लॅन केलेला आहे. मंजिरी म्हणते की आता युद्ध तर सुरू झालेलं आहे ना, मग आता युद्धामध्ये इथे आता वार घेणं हे तर आता होणारच. तू एक वार दिलास, मी तुला दुसरा घाव दिला, बरोबर की नाही? त्याचबरोबर इथे मंजिरीने आता हे सगळं प्रकरण इथे अबोलीला सांगितलेलं असतं. अबोली म्हणते की मंजिरी, तू काळजी करू नको. निक्की जे काही करण्याचा प्रयत्न करते ना, तिचे मनसुबे कधीच काम नाही करणार, कळते का तुला? हे बघ, तू मला सांगितलेस ना घराबद्दल, आत्ताच्या आत्ता मी स्टे ऑर्डर तयार करते आणि तुला पाठवून देते. तू अजिबात काळजी करू नको आणि ती स्टे ऑर्डर त्या निक्कीच्या तोंडावरती मार. ती काहीही करू शकणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, मनाला येईल तसं वागू शकत नाहीस तू. कायदा नावाची गोष्ट असते, कळलं ना? इथे पुरावे देण्याची गरज असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता राया जात असतो
तेव्हा इथे आता अण्णाचे लोक येतात आणि रायाला म्हणतात की चल आमच्याबरोबर चल, अण्णाने बोलावले. तेव्हा इथे अण्णा आता रायाला मारण्याचा प्रयत्न करत असतात, त्याचा हात कापत असतात. ज्या हाताने निक्कीचा हात पकडलेला असतो तो हात इथे आता अण्णा कापत असतात. तेव्हा मंजिरी म्हणत असते की रायाला हे लोक कुठे घेऊन गेले आणि राया पण शांतपणे त्यांच्याबरोबर कसा काय गेला. तेव्हा इथे मंजिरी आता रायाच्या मागोमाग आलेली असते. जेव्हा इथे अण्णा आता रायाचा हात कापणार असतात तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि म्हणते की थांबा, हे काय करताय तुम्ही. तेव्हा इथे मंजिरीला बघून निक्कीला आता फार आश्चर्य